अशा कुठल्या कंडिशन आहेत, की ज्याच्यामध्ये ते नॉर्मल व्हायला पाहिजे, पण सीझर होतं? हां. एखादी गर्भवती माता ज्यावेळेस डिलिव्हरीला जाते आणि ज्यावेळेस लेबर रूममध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये ती जाते. पहिला पॉइंट येतो भीती. हं, आणि सगळ्यात मला महत्त्वाचा पॉइंट सांगायचा आहे, तुमचं नॉर्मल होणार का सीझर होणार ह्या 4 कंडिशन व्यतिरिक्त हं. हे ठरवण्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये एक पिट्युटरी ग्लँड म्हणून काम करते. ओके. डोक्यामध्ये असते. सगळा हार्मोनचा खेळ आहे हा. हां, त्या ग्रंथीला वाटलं, की आपण अडचणीत आहे. लगेच तिचं काम चालू होतं. मग हां. ह्या चेंजेसमध्ये तुम्हाला कळा येत नाहीत, यायला लागले तर व्यवस्थित येत नाहीत, गर्भाशयाचं तोंड उघडत नाहीत. याला त्या पिट्युटरी ग्लँडने दिलेल्या ऑर्डर्स आहेत. ते मग आपण काय एक्सपिरियन्स करतो, आपण काय फील करतो त्याच्यानुसार होतं. ओह! याच्या पलीकडं त्या लेबर रूममध्ये गेल्यानंतर टेबलवरती गेल्यानंतर हं, एका बाजूला सिस्टर आहेत, तिकडे काहीतरी डॉक्टर्स येऊन चेक करून जात आहेत आणि ही घाबरलेली आहे. हं. आणि अशात कळा येत नसतील किंवा यायला लागले, तर मग दुसरा पॉइंट आहे, की त्याला त्या कळा कशा घ्यायच्या ह्या ट्रिक्स माहीत नाहीयेत. आ, याच्यामुळे काय होतं, ते कळा घेऊन एक्झॉस्ट होते, थकून जाते, गळून त्याला एनर्जीच राहत नाही आता पुढे कळा घ्यायला. हां, हां, मग हां. दुसऱ्या बाजूला सिस्टर सांगतात, की "नाही कळा घ्या तुम्ही, कळा घेत नाही, कसं नॉर्मल होणार, नाहीतर सिझर करावं लागेल." अगोदरच ही घाबरली, आता आ, कळासोबत तिला अलाईन होता येत नाहीये आणि हं. मग ते विरोधात सगळ्या गोष्टी जायला लागतात. ओके. याच्या पलीकडं एनर्जी संपल्यानंतर पर्टिक्युलर कालावधीमध्ये जर तिला कळा घेऊन ते व्यवस्थित नाही प्रोसेस करता आली, हं. हायपोग्लायसेमियामध्ये जाते. मग त्यावेळेस पण मग तिला कळाच घेता येत नाही, तर मग नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्यच नाहीये.